नमस्कार, लाइव इंडिया न्यूज में आपका हार्दिक स्वागत। मैं हूं आर डी वर्मा। आप देख रहे हैं लाइव इंडिया न्यूज। लाइव इंडिया न्यूज के माध्यम से हम आपको दिखाते हैं शहर में हो रहे घटनाक्रम को। तो आइए देखते हैं आज के मुख्य समाचार। बरसात का पानी जमा होने से लोगों का हुआ जीवन अस्त व्यस्त। लोगों ने लगाई न्याय की गुहार। आरपीआई सेकुलर युवा शहर अध्यक्ष ने दी जानकारी। तो आइए ले चलते हैं आपको भिवंडी के पद्मा नगर इलाके में महानगर पालिका प्रभाग समिति 3 के पास ही बरसात का पानी जमा हो जाने की वजह से लोगों को आने जाने की काफ़ी तकलीफें सामने आई। यहाँ तक कि महानगर पालिका प्रभाग समिति 3 के पास ही जब ऐसी स्थिति है तो पूरे भिवंडी में क्या स्थिति होगी। अंदाजा लगाया जा सकता है कि जब महानगर पालिका की प्रभाग समिति के पास गली गुची में इतने कचरे पड़े हुए हैं और बरसात का पानी जब होता है तो पूरी गली पूरे रास्ते बरसात के पानी से जाम हो जाते हैं। आने जाने वाले लोगों को काफ़ी दिक्कतों का सामना उठाना पड़ता है। यहाँ तक कि इसी बरसात में जो वायरिंग टोरेंट पावर की वायरिंग है वो कहीं लीक है तो कहीं से उससे शॉक आ रहे हैं। एक कर्मचारी को शॉक लगता हुआ महसूस भी किया और जानकारी दिया कि यहाँ पर पावर का शॉक लग रहा है। ऐसे में बरसात की स्थिति है और बरसात की स्थिति में जब कोई ऐसे हालात से गुजरेगा तो उसका क्या होगा, कौन होगा इसका जिम्मेदार। अगर कोई घटना होती है तो इसका जिम्मेदार कौन होगा। सारी समस्याओं को ध्यान में रखते हुए आरपीआई सेक्युलर के युवा शहर अध्यक्ष प्रदीप गायकवाड ने कहा, सर्वप्रथम आपण संपूर्ण महापालिका आणि इथले लोकप्रतिनिधी आपण जिम्मेदार समजतो, कारण इथले लोकप्रतिनिधी एकदा निवडून आले का परत इकडं एरियात डोकावून बघतच नाही। दुसरी गोष्ट अशी आहे, तुम्ही बघितलं असेल का एरियातले चेंबर आता मला वाटतं 2 दिवसापूर्वी लावलेले आहेत, तरी काही चेंबर्सच तुटलेले आहेत। आज मला वाटतं जेमतेम अर्धा तास पाऊस पडला आणि अर्धा तास पावसामध्ये पूर्ण एरियामध्ये पाणी भरलेलं आहे, वस्त्यांमध्ये पाणी गेलेलं आहे। महापालिका बिल्डिंग, महापालिकेची महत्त्वाचं म्हणजे महापालिकेची जी कॅबिन आहे त्याच्यामध्ये टॉयलेटचं पाणी पूर्ण गेलेलं आहे, ते कामगार आता खेचून काढतात आणि इथल्या लोकांच्या याच्याशी काय पडलेलं नाही, ते फक्त लोकांच्या भावनांशी खेळत आहेत। कामं तर बिलकुल नाही, वर्षभर त्यांचे चेहरे दिसत नाही आणि काम तर मुश्किलच झाले। चेहरे दिसत नाही म्हणून काम करण्याचा प्रश्नच येत नाही। तर आम्ही सर्वस्व आपले इथले जे लोकप्रतिनिधी त्यांना जिम्मेदार समजतो या गोष्टी। पावसाचं पाणी तर आहेच, दुसरी गोष्ट अशी काय एरियात पाणी चांगलं येत नाही। नळ आल्यावरती पाणी एकाच तास मला वाटतं टोटली म्हणजे ड्रेनेजचंच पाणी येतं, त्याच्यामुळं साथीचे आजार पसरत आहेत। दूषित पाण्यामुळे साथीचे आजार आहेत, कचरा ही मोठी समस्या आहे। शाळेचे लहान पोरं येता जाताना त्यांचे खड्डे रस्त्यामध्ये पडत आहेत, आणखी काही जा होण्याची शक्यता दाट शक्यता आहे आणि याच्यावरती उपाय महापालिकेने योग्य तो उपाय काढावा, लोकांना चांगल्या सुविधा द्याव्या जेणेकरून रस्ते सफाई आहे आणि ज्या प्राथमिक गरजा आहेत त्या पाणी व्यवस्थित घेतलेले भिवंडी शहराला माहितीच आहे, तरी पण त्यांना अजून त्यांची झोप उडालेली नाही। त्यांना असं वाटतं का रोजच कोण ना कोण बली जावं। टोरेंट कंपनी एकदम हलगर्जीपणाचं काम त्यांचं चालू झालं आणि आज महापालिकेच्या कर्मचाऱ्याला धक्का लागलेला आहे। तशी तक्रार महापालिकेकडे केलेली आहे, परंतु अजून पण टोरेंटचं कोणी आलेलं नाही आणि त्याच्यावरती काही उपाय नाही केलेली। आम्ही आरपीआय सेक्युलरच्या वतीने यांना एकतर सांगतो का तुम्ही काही दिवसात लवकरात लवकर याच्यावरती उपाययोजना करा, अन्यथा आम्ही आमच्या स्टाईलने यांना काय करतो। धामनकर नाका मित्र मंडल और स्वाभिमान सेवा संस्था की ओर से वर्ष 2014 सार्वजनिक गणपति उत्सव को लेकर किया गया भूमि पूजन। तो आइए ले चलते हैं आपको धामनकर नाका, जहां लगातार 26 साल से धामनकर नाका मित्र मंडल और स्वाभिमान सेवा संस्था की ओर से श्री गणेश उत्सव, सार्वजनिक श्री गणेश उत्सव मनाया जाता है और इस साल 26वां साल है, जिसके संस्थापक अध्यक्ष संतोष शेट्टी ने जानकारी देते हुए बताया कि इस साल धामनकर नाका मित्र मंडल और स्वाभिमान सेवा संस्था की ओर से छत्तीसगढ़ में सुप्रसिद्ध महावीर जैन मंदिर का निर्माण किया जाएगा, जिसमें हजारों बांबू, लकड़ियाँ, प्लाई और थर्माकोल का इस्तेमाल किया जाएगा, जो प्रदूषण रहित, पर्यावरण में कोई क्षति नहीं पहुंचाने वाला है। इन सब चीज़ों से लकड़ी, बांबू और थर्माकोल से बनाया जाने वाला मंदिर जैन मंदिर है, जो छत्तीसगढ़ में सुप्रसिद्ध महावीर मंदिर के नाम से जाना जाता है। हर साल कोई न कोई धार्मिक स्थल का मंदिर, कोई धार्मिक मंदिर बनाते हैं और भिवंडी वासियों के लिए और भिवंडी में दूर दूर से आने वाले दर्शकों के लिए
एक सुनहरा मौका मिलता है गणपति उत्सव में गणपति मंदिर देखने का। हे छत्तीसगड तिकडचं मंदिर आहे, जैन मंदिर. तो सेम हुबहू तसं बनवणार. आता तुम्ही बघितलं ते फोटो घेतला सेम तसं बनवणार. जैन धर्माचा यंदा आम्ही दाखवणार आहे. या मंदिराचं काय वैशिष्ट्य काय असतं? जैन मंदिर म्हणजे मंदिर वरतीच असतात ना, त्यांचे ते धर्म म्हणजे काय त्याच्यामध्ये आपण हरवर्षी इतका खर्च करता, थोडे मजूर असतात, त्याप्रमाणे यावर्षी किती? यावर्षी असं कलकत्ताहून पुढं आमचे वर्कर येणार आहे. एक 150 लोकांचा उद्यापासून काम चालू होणार आहे. हजारो बांबू आहे, हजारो सूत. म्हणजे जे परिवारमध्ये आम्ही गेले 8-10 वर्ष आम्ही ध्यान देतो परिवारमध्ये प्रदूषण ना होने के लिए. कपडे, बांबू, रस्सी, POP आम्ही कुठे वापरत नाही. ते हे यंदा पण ते आम्ही केलं आहे. यहाँ पे एक तो ये भिवंडी में इसको मेरे को लगता है 26 साल ये गणपति को लगातार पिछले 25 साल से हर साल हर अलग अलग जात के जो भी अपने इसको भी मानते हैं, जैसा भी ये आज तो मेरे को मौका मिला है ये जैन धर्म के लिए. हमारा पूरा समाज इधर भिवंडी में मेजोरिटी में बसा है जैन समाज. उसके अनुसार ये जैन धर्म की आकृति बना के उसमें गणपति बिठाना सर्वधर्म की हो रही है. उसके लिए खास मैं संतोष जी को बधाई दूंगा. गुरु पूर्णिमा के पावन पर्व पर संतोष दादू चौधरी ने अपने गुरु को याद किया और शुभेच्छा व्यक्त की. तो आइए ले चलते हैं आपको भिवंडी के सुप्रसिद्ध जाने माने संगीत कलाकार दादूस यानी संतोष दादू चौधरी ने गुरु पूर्णिमा के पावन पर्व पर अपने प्रिय गुरु को याद किया और गुरु से आशीर्वाद के रूप में बहुत कुछ उन्होंने प्राप्त किया है, जिसका उल्लेख किया उन्होंने और कहा कि गुरु पूर्णिमा आज पावन पर्व है और गुरु की कृपा से जो मैं आज संगीत कलाकार हूँ और यहाँ जो प्रसिद्धि मुझे मिली है इसमें सब गुरु का ही हक है और इसका श्रेय गुरु को ही जाता है. तो आइए देखते हैं संतोष दादू चौधरी जो सुप्रसिद्ध गायक कलाकार हैं वो अपने गुरु को याद करके क्या शुभेच्छा देते हैं और उनके कुछ विभिन्न चित्र भी दिखाए जा रहे हैं जो गुरु पूर्णिमा पर गुरु के आशीर्वाद से उन्हें प्राप्त हुए. उपस्थित सर्वांनाच दादूसकडून गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. आजचा दिवस खूप मोठा आहे मित्रांनो आणि आजचा दिवस गुरुपौर्णिमेचा. ह्या दिवसाला बघून माझे गुरुवर्य स्वर्गीय आनंदजी पांचाळ यांची मला आठवण होत आहे. कारण एका गुरुकडून घडवलेला हा कलाकार त्याला दादूस म्हणून आपण सर्वजण ओळखता. संगीतमय प्रवास करत असताना गुरुजी आनंद पांचाळ यांनी मला बऱ्याच ठिकाणी एक मार्गदर्शन आणि कलाकार या नात्याने लोकांसमोर आपण कसं काय वागलं पाहिजे, कसं त्यांच्यासमोर परफॉर्म केला पाहिजे, त्या बऱ्याचशा गोष्टी मला त्यांच्याकडून शिकायला मिळाल्या. आणि समयत गुरूंचा आशीर्वाद तर मला लाभलाच, सोबत समस्त प्रेक्षकांचा सुद्धा मला तसाच प्रतिसाद लाभला. त्यामुळे पुन्हा एकदा आपल्या सर्वांना या आपल्या चॅनलच्या मार्फत गुरुपौर्णिमेची हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. आज गुरूंची आठवण जिवंत होत असताना नुकताच आता नवीन येणारा माझा अल्बम ज्यामध्ये माझ्या गुरूंनी माझ्यासाठी गायलेलं गाणं आहे दादू सैला कोलीवाऱ्यान, या गुरूंनी गायलेल्या गाण्याचे काही 2 शब्द मी तुमच्यासमोर मांडत आहे. दादूस आयलाय कोलीवाऱ्या, दादूस आयलाय दांडे गावान, दादूस आयलाय कोलीवाऱ्या, दादूस आयलाय दांडे गावान, बघावा लोक सारा जमलाय आपल्या या दादूसला, जगलाय जमावा लोक सारा जमलाय लारू के दादूसला. दादूस आयलाय कोलीवाऱ्या, दादूस आयलाय दांडे गावान. असं गीत माझ्यासाठी त्यांनी आता नवीन येणाऱ्या कॅसेटसाठी गायलेलं आहे. ही माझ्या गुरूंची आठवण आहे. थँक्यू. धन्यवाद. ग्राम पंचायत वडूनगर में विकास पुरुष माजी सरपंच प्रकाश पाटिल तथा कीर्तनकार धर्मपत्नी वनिता ताई पाटिल का धूमधाम से मनाया गया जन्मदिन. लोगों ने दी शुभेच्छा. तो आइए ले चलते हैं आपको भिवंडी के ग्रामीण ग्राम पंचायत वडूनगर में, जहां हाल ही में इलेक्शन हुआ और इलेक्शन के दरमियान माजी सरपंच अपने नोबाडी के साथ चुनकर आए. उन्होंने सरपंच उप सरपंच का भी
चुनाव किया, जिसमें उनकी पार्टी के सरपंच और उप सरपंच चुने गए। वहीं पर ग्राम पंचायत वड़ू नौगर में आंगनबाड़ी शाला का उन्होंने भूमि पूजन भी किया और आगे भी अच्छे विकास के कार्य करने वाले हैं। उनका जन्मदिन सारे सदस्यों ने मिलकर, गांव की जनता ने मिलकर उनके वार्ड दिवस को मनाया। साथ ही उनकी धर्मपत्नी कीर्तनकार वनिताताई पाटिल का भी उन्होंने समारोह किया, जिसमें काफ़ी लोगों ने उन्हें पुष्पगुच्छ देकर मान सम्मान किया, उनका स्वागत किया और उनके लंबी आयु की कामना करते हुए उनके विकास को लेकर के सराहा और कहा कि ऐसे माजी सरपंच जो प्रकाश पाटिल हैं और कीर्तनकार वनिताताई हैं, वो काफ़ी सराहनीय कार्य है। समाज की सेवा करते हैं, लोगों की सेवा करते हैं और किसी न किसी रूप में वो लोगों का हित सोचते हैं। ऐसे विकास पुरुष, गरीबों का नेता कहा जाने वाला और ग्राम पंचायत वड़ू नौगर में टोपी सरकार के नाम से जाने जाने वाले कार्य पुरुष, विकास पुरुष के जन्मदिन पर लोगों ने उन्हें पुष्पगुच्छ देकर उनको बधाई दी। और नाव कमवावं आणि आमच्या प्रकाश दादांचा 14 जुलैला वाढदिवस आहे। त्यावेळी तर आपल्या वडूनगर गावात एकदम म्हणजे वडूनगर गावाच्या इतिहासामध्ये नाव कोरलेलं आहे का जसं काय दिल्लीमध्ये मोदी सरकार तसंच वडूनगरमध्ये टोपी सरकार आलेलं आहे। आणि त्यावेळी जर आमचं 2 जुलैला सरपंच बसलेलं आहे, त्याच्यात आमच्या कामाचा जर आढावा घेतला तर आम्ही लगेच अंगणवाडीचे भूमिपूजन केलेलं आहे। आहेत त्या गावच्या ते सोडवतं। खरंच भगवंतानी त्यांचा वाढदिवससुद्धा म्हणजे आमच्या हरिभक्त परायण वनिताताई पाटील यांचा वाढदिवस हा 13 तारखेला आणि त्यांचे मिस्टर प्रकाश पांडुरंग पाटील यांचा वाढदिवस 14 तारखेला, म्हणजे जे जसे महाराष्ट्रात सोबत फिरतात तसे त्यांचे वाढदिवससुद्धा दोघांच्या सोबत असतात। आणि आमच्या प्रकाश भाऊंबद्दल जर बोलायचं झालं तर त्यांच्या मागच्या वाढदिवसाची बेरीज ही 10 होती आणि 10 बेरीज असताना त्यांनी खूप कामं केली। गावचा विकास करण्यासाठी त्यांचा पॅनलसुद्धा भगवंताने निवडून आणला आणि तसं भरपूर कामं आमची केली। आणि आत्ता नवीन बावडी घेऊन ते बसले तेव्हा पण त्यांनी पहिलं प्रथम 2 जुलैला बावडी स्थापन झाली, सरपंच बसला, लगेच त्यांनी सांगितलं गप न बसता त्यावेळी सर्वप्रथम सर्वांना एकत्र घेऊन मिटिंग घेतली आणि सांगितलं आजपासून आपण कामाला सुरुवात करायची। लगेच आमची अंगणवाडीची शाळेचे उद्घाटन केलं, भूमिपूजन करून लगेच गावातली जेवढी साफसफाई होती ती केली, लगेच रस्त्यांची कामं घेतली। या 10 दिवसात त्यांनी एवढी कामं फास्ट वेगाने केली। आता लगेच मला वाटतं उद्या का परवा ते विहिरीची कामं घेण्यात आणि फवारणी सर्वप्रथम त्यांनी सांगितलं आपण पहिला फवारणीसाठी ही बघूया, मशीन बघूया आणि 2 दिवसात मला वाटतं फवारणी पण होतोय। मी तो वनिता प्रकाश पाटील यांना मी वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो। तसेच पण मिस्टर बोलले की मला एक वेळ तरी या गावची सेवा करण्याची खूप इच्छा आहे, माझी ती अपूर्ण राहिली आणि या 3.5 वर्षामध्ये त्यांची जी काही त्यांच्या हातून जी काही कामं इथून मग गावचा विकास जो काही राहिलेला आहे तो इथून पुढे ते पूर्ण करतील आणि संपूर्ण गावचा विकास त्यांच्या हातून पूर्ण हो अशी भगवंतांनी प्रार्थना करते। आणि त्यांचा आणि माझा वाढदिवस आहे, वाढदिवशी मी त्यांना एकच सांगेल की त्यांना परमेश्वर भरभरून असं आयुष्य देवो आणि त्यांच्या हातून चांगल्या प्रकारे गावाची सेवा घडत राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना। आपण माझ्या सहकार्याने म्हणजे ग्रामपंचायतचे सदस्य यांनी हा कार्यक्रम घडवून आणलेला आहे आणि मला आज रात्री म्हणजे संध्याकाळी 7:30 वाजता माहीत पडलं की माझा वाढदिवस साजरा करत माझे मित्र करतात। खरोखर मी त्यांचा आभारी आहे, कारण माझी इच्छा नसताना त्यांनी कार्यक्रम साजरे केले। आणि विकासाच्या बाबतीत सांगतो मी की ज्याप्रमाणे माझ्यावर जो विश्वास टाकलेले सदस्यांनी की साहेबांचा वाढदिवस व्हावा ही त्यांची इच्छा आणि त्यांनी सांगितल्याबरोबर हा वाढदिवस साजरा होत आहे। आणि माझं एक पहिल्यापासून ध्येय आहे की ज्याप्रमाणे तमाशात पायाला घुंगरू बांधून नाचत असतात त्याप्रमाणे विकासाच्या कामासाठी आमच्या पायाला घुंगरू बांधलेले आहेत। जोपर्यंत आमचा विकास म्हणजे पूर्ण होत नहीं तोपर्यंत आमच्या पायाचा घुंगरू सुटेल असं मला कधी वाटत नाही। भारतीय विद्यार्थी सेना की ओर से बीएनएन कॉलेज में विद्यार्थियों की समस्याओं को लेकर आमदार के साथ बहुत सारे कार्यकर्ता पदाधिकारी बीएनएन कॉलेज में किए पदार्पण। तो आइए ले चलते हैं बीएनएन कॉलेज में
जहां विद्यार्थी सेना और आमदार शिवसेना के कार्यकर्ता पदाधिकारी सभी एक साथ प्रवेश किए और वहां पर चार्ज लिए हुए प्रिंसिपल प्राचार्य के पास जाकर विद्यार्थियों की समस्याओं को सुनाया। शिवसेना के वरिष्ठ कार्यकर्ता पदाधिकारियों में शिवसेना शहर प्रमुख मोहन बल्लाल, आमदार रूपेश महात्रे और सुरेश पाटिल शाखा अध्यक्ष, और वहीं पर विद्यार्थी सेना के पदाधिकारी मनोज कुर्मी, विद्यार्थी सेना के प्रवीण पाटिल और तमाम कई कार्यकर्ता पदाधिकारी वहां मौजूद थे, जिनकी मौजूदगी में यह समस्या विद्यार्थियों की रखी गई, जिसे छुड़ाने का आश्वासन दिया। अधिकारी आम्ही एकत्र चर्चा करून ठरवलं की उद्या काल आमची बैठक झाली आणि आज आमचं ठरलं की ह्या संदर्भामध्ये आपण कॉलेजला जाऊन विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्याचा प्रयत्न करूया आणि त्या संदर्भामध्ये चर्चा म्हणून या ठिकाणी आम्ही आज आलेलो आहोत। परंतु ह्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या अशा समस्या आहेत की त्या जर सुटल्या नाही यापुढे नक्कीच मोर्चा घेऊन येण्याची वेळ आमच्यावर येईल आणि त्या कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना टॉयलेटची व्यवस्था चांगल्या प्रकारे नाही आहे, पाण्याची व्यवस्था नाही आहे, अशा अनेक गोष्टी समोर आलेल्या आहेत। या सर्व गोष्टींमध्ये सुधारणा करण्याचं आश्वासन ह्या इथल्या प्राचार्यांनी आम्हाला दिलेलं आहे आणि त्यामध्ये सुधारणा होईल अशी अपेक्षा करतो। नाही झाल्यास शिवसेनेच्या माध्यमातून त्याला विरोध केला जाईल। आज के लिए बस इतना ही, कल फिर मिलेंगे इसी वक्त इसी चैनल पर। तब तक के लिए इजाजत दीजिए, धन्यवाद, नमस्कार।